नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. भारतीय जनता पार्टीनं बंगालमधली निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केलेली आहे. एका वानसामानाच्या दुकानामध्ये जाऊन बंगाली अस्मितेशी ज्या पदार्थाचा संबंध आहे ती खाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानाच्या 1 ते 2 दिवस आधी बंगालमध्ये वातावरण निर्मिती केली. बंगालच्या बाहेरून जे लोक त्या प्रसंगाकडे बघत आहेत आणि जे सोशल मीडियावरती व्यक्त होत आहेत त्यांना कदाचित याची कल्पनाही नसेल की त्याचे काय परिणाम बंगालच्या मर्यादित होऊ शकतात. जे राज्य आणि ज्या राज्यातले काही जिल्हे हे देशातल्या सर्वाधिक गरीब जिल्ह्यामध्ये येतात, जिथे मी जाऊन आलो आत्ताच. एका नाविकाबरोबर, नावाड्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्यासोबत बसत प्रवास केला नदीतनं, हुबळी इथं. आणि त्यामुळं याचे काय परिणाम होतात बंगालच्या निवडणुकीमध्ये हे इथे बसून नाही कळू शकत. काल जेव्हा स्वतंत्र बंगालच्या आणि तामिळनाडूच्या इतिहासामध्ये विक्रमी असं मतदान झालं, त्यानंतर थोड्याच वेळापूर्वी देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेतली आणि भाजपच्या दृष्टीनं SIRचा मुद्दा, जो त्यांच्या दृष्टीनं खूपच मारक ठरतो आहे असं चित्र आहे, त्याला आपल्या बाजूनं वळवण्याचा दुसऱ्या टप्प्यासाठी प्रयत्न केला. अतिशय कठोर शब्दातली ती टीका पाहता भाजपनं स्वतःच्या मनात काहीतरी योजलेलं आहे असं दिसतं. कारण सगळ्या यंत्रणा, त्यात मग EDपासून ते केंद्रीय पातळीवरच्या सुरक्षा दलं, इलेक्शन कमिशन आणि अगदीच सुप्रीम कोर्टाने सुद्धा ममता बॅनर्जी यांना फटकारल्यामुळं न्यायव्यवस्थासुद्धा एक प्रकारे बंगालमध्ये असलेल्या सरकारच्या एकूणच कृतीच्या विरोधात आहेत असं दिसतंय. राजकीय पक्ष म्हणून तर भाजपनं जो काही डाव्यांचा आणि काँग्रेस पक्षाचा मताचा टक्का होता तो गेल्या 10 वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये काबीज केला आहे की आता जर 5 ते 7% मताचा स्विंग भाजपच्या बाजूनं झाला तर मग तिथे पुन्हा सत्ता भाजपची, जी गेली 10-15 वर्षापासून ते प्रयत्न करतायत कुठल्या तरी एका अशा राज्यात यावी की ज्या राज्यामध्ये 3ऱ्या क्रमांकाच्या लोकसभेच्या जागा आहेत 40, तर त्या प्रयत्नाला त्यांचं यश येईल. या पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे पॉइंटर जर बुलेटमध्ये आपण बघितले तर विक्रमी मतदान, ज्या मतदानाची चर्चा वेगळ्या पातळीवरती सुरू आहे, ते विक्रमी मतदान हे आपल्यालाच झालेलं आहे असं सांगण्यासाठी मुख्यत्वे ह्या पत्रकार परिषदेचं प्रयोजन होतं. आणि त्यामुळं त्या पत्रकार परिषदेतलं एक वाक्य फार महत्त्वाचं आहे. विक्रमी मतदान आणि भीतीपासून विश्वासापर्यंतचा हा प्रवास आहे. अमित शहा असं म्हणतात की जे विक्रमी मतदान झालं आहे, हा प्रवास बंगालचा जी भीती होती, कारण बंगालमधल्या निवडणुका ही साधारणपणे हिंसाचाराने ग्रस्त असतात. निवडणुका झाल्यानंतर पुढची 3-4 महिने अनेक लोक त्यांच्या घरात राहत नाहीत. हे मला तिथे एवढ्या 6 निवडणुका कव्हर केल्यानंतर लक्षात येतं आहे. सो पश्चिम बंगालमधल्या पहिल्या टप्प्यात 91.78% जे विक्रमी मतदान झालं त्याचं श्रेय अमित शहानी केंद्र सरकारच्या सुरक्षा व्यवस्थेला आणि त्याचबरोबर लोकांना भययुक्त वातावरणामध्ये मतदान केल्यामुळे लोकांना दिलेलं आहे. त्याने असं म्हटलं की भीतीचा काळ संपला, आता विश्वासाचा काळ सुरू झाला. पुढे जाऊन जो बाहेरचा आणि इथला असा जो स्थानिक मुद्दा ममता बॅनर्जी यांच्या पक्षानं, स्वतः ममता बॅनर्जी यांनी फार कळीचा केला आहे, तो म्हणजे बंगालच्या बाहेरचे लोक आणि तुमच्याकडे कुठे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आहे. त्याच्यावरती श्री अमित शहा असं म्हणाले की बंगालचा पुढील मुख्यमंत्री इथंच जन्मलेला असेल, बंगाली भाषा बोलणारा असेल, बंगालमध्ये शिकलेला असेल, पण तो दीदीचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी नसेल. आणि अभिषेक बॅनर्जीच्याबद्दल एक चर्चा अशी नेहमी होते तिथे की ममता बॅनर्जी ह्या स्वतः कितीही साध्या राहत असल्या तरी अभिषेक बॅनर्जी ह्याचं लॅविश लाईफस्टाईल, त्याचे मोठे बंगले, त्यांनी तिथे असलेल्या रिअल इस्टेटमध्ये दाखवलेला रस, त्याच्या अनुषंगाने TMC सरकार गेली 15 वर्षे सत्तेत आहे, तर कोणत्याही सरकारला 15 वर्षे सत्तेत राहणं खरोखर कठीण आहे. अर्थात बंगाल त्याला नेहमीच अपवाद राहिलेला आहे. बंगालमध्ये डाव्यांची 4 दशकं तिथे सरकार होतं. तर अशा बंगालमध्ये अभिषेक बॅनर्जी हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत किंवा कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत आणि ममता दीदीचं हे स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही असं श्री अमित शहा म्हणाले. त्यांनी ममता दीदीवरती थेट पुन्हा हल्ला चढवला आहे. निवडणुकीनंतर लगेच ममता दीदी आपल्या पुतण्याला खुर्चीवर बसवण्याचा प्रयत्न करतील, पण हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. त्या लोकांना खोटं सांगत आहेत की भाजप जिंकला तर बाहेरचा CM येईल, हे खोटं आहे. सो ही जी नेरेटिव्हची लढाई बंगालमध्ये सुरू आहे, बाहेरचा विरुद्ध आतला, त्या नेरेटिव्हला सतत तोड देण्याचा प्रयत्न भाजप करते. आणि मी नेहमी म्हटलं की भाजप ही केवळ निवडणूक मशिनरी नसून
आपण सेट केलेल्या नेरेटिव्हमध्ये विरोधकांनी येऊन अडकावं अशा पद्धतीची यंत्रणा राबवणारा तो व्यवस्थेचा भाग आहे. अर्थात पुढं असं दिसतंय की ह्या सगळ्या संदर्भामध्ये घुसखोरीमुक्त बंगाल ही निवडणूक घुसखोरांना घुसपेठिया बंगालमधून हाकलून देण्यासाठी आहे. भाजप सरकार आल्यास प्रत्येक घुसखोर ओळखून हद्दपार करेल. इथे SIRचा मुद्दा आला. कारण हे जे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन जे सुरू आहे ते भाजपच्या विरोधात गेलं आहे. खास करून अल्पसंख्याकांना त्या मतदार यादीतनं काढण्याचा प्रयत्न सुरू असताना मटुआ आणि राजबंस ही जी जमाती आहेत त्याही भाजपपासून दुरावल्यात अशी चर्चा होती. आणि म्हणूनच काल पाहिलं की विमानानं मिळेल ती वाहनं घेऊन लोक बंगालमध्ये मतदानाला आले. कारण त्यांना भीती आहे की आपण आत्ता या निवडणुकीत मतदान नाही केलं तर कधीच करू शकणार नाही. त्यामुळे इथे पुन्हा देशाच्या गृहमंत्र्यांनी तो SIRचा मुद्दा आणला, पण तो वेगळ्या संदर्भामध्ये आणला. ही निवडणूक घुसखोरांना हाकलून देणारी आणि पुढं UCC युनिफॉर्म सिव्हिल कोड हे भाजप सरकार आल्यानंतर कोणालाही 4 लग्न करता येणार नाहीत, सर्वांसाठी समान कायदा असेल, हा मुद्दा त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितला. TMC सरकारवरती वेगळे आरोप केले, विकास आणि बदल हवा आहे असं म्हटलं. मला ह्या सगळ्या संदर्भामध्ये दिसतं आहे की ह्या निवडणुकीमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे चर्चेला आहेत, जे मी त्याचे मुद्देच काढलेत. नंबर 1 जो SIR आणि CAAचा मुद्दा आहे, जो कालही मी सांगितला, आत्ताही त्याचा थोडासा ओहापोह केला. पण त्याशिवाय बेरोजगारी, नोकऱ्या आणि औद्योगिक विकास ह्या मुद्द्यांना ह्यावेळेला बंगाली लोकांनी बरंचसं प्राधान्य दिलं आहे असं दिसतंय. आणि ते मुद्दे हे TMCच्या विरोधात जाणारे आहेत. त्यामध्ये बेरोजगारी, नोकऱ्या आणि औद्योगिक विकास हा मुख्यत्वे तरुण वर्गामधला चिंतेचा विषय आहे. त्यानंतर भाजपचा वादा आहे नवीन उद्योग, युवा साथी योजना आणि रोजगार निर्मिती. TMCनं अतिशय खुबीनं, जसं SIRच्या मुद्द्यापासून भाजप स्वतःला वाचवतं आहे, तिथे SIRच्या मुद्द्यावरती भाजपचे नेते बोलतच नाही, जे बंगालमध्ये, बिहारमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बोलत होते. तसं TMCनं सुद्धा लक्ष्मीर भांडार योजना, जी महिलांना विशिष्ट रक्कम देते दर महिन्याला, आपल्या कल्याणकारी योजनेच्या संदर्भामध्ये TMC बोलते आहे. पण भ्रष्टाचार आणि भरती घोटाळे ह्याबद्दल मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या मनात मला नाराजी दिसली. कायदा सुव्यवस्था, महिलांची सुरक्षा आणि हिंसा. तर भाजपचा हल्ला आहे 15 वर्षाचा TMCचा कारभार बरोबर भ्रष्टाचार प्लस हिंसा. मग त्यात राजकीय हिंसा, बॉम्बस्फोट, गुंडाराज वगैरे, महिलावरील अत्याचार, रेप केसेस वगैरे. इकडे TMCचा बचाव आहे की भाजप हिंसा पसरवते आहे. कारण अनेक केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून, कारण CBIनी ज्यावेळेला त्या मेडिकल कॉलेजमधल्या दुर्दैवी तरुणीच्या मृत्यूसंदर्भामधला तपास सुरू केला, त्यावेळेला त्यांना हे राज्य सरकारचं सुरक्षा व्यवस्था पुरवण्यातलं अपयश आहे असं काही एस्टॅब्लिश करता आलेलं नाही आहे. आणि त्यामुळं कल्याणकारी योजना विरुद्ध विकास अशी जी लढाई सुरू आहे, ज्याच्यात महिलांसाठी लक्ष्मीर भंडार, वृद्ध विधवा भत्ता, युवा साथी इत्यादी योजनेवरती भर आहे. मग बंगाली अस्मितेचा मुद्दा आहे आणि त्याच्यामध्ये मटुआ वोट, गोरख मुद्दा, भाषा संस्कृती विरुद्ध बंगालचा CM, अशा पद्धतीची लढाई भाजप तिथं करतो आहे. महागाई आणि अर्थव्यवस्था, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधा, सीमांत सुरक्षा, बांगलादेशची सीमा, गायीची तस्करी, असे सगळे मुद्दे तिथे आणलेले असल्यामुळं SIRच्या मुद्द्याला मागं सारून भाजप प्रयत्न करते आणि त्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स होती. लक्षात घ्या, दुसऱ्या टप्प्यातलं जेव्हा मतदान 29 तारखेला होईल आणि 4 तारखेला ज्या वेळेला प्रत्यक्ष ह्या 5ही राज्यातले निवडणुकीचे कौल हाती येतील, त्यावेळेला असं म्हणतात की भाजपसाठी कदाचित ही सर्वोत्तम सुवर्ण संधी आहे बंगाल जिंकण्याची. पण त्याचबरोबर ममता बॅनर्जीसारखा स्ट्रीट फायटर नेता तिथे उभा आहे, ज्याने ही निवडणूक पुन्हा भावनिक मुद्द्यावर घेऊन जायचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या की जर मी आत्ता हरले तर पुढच्या निवडणुकीमध्ये नसेल. त्यामुळे ही लढाई ज्या पद्धतीनं सुरू आहे, तिथे स्वतः 6 दिवस मी फिरून अनेक लोकांशी बोलल्यानंतर लक्षात येतं की SIR विरुद्ध अँटी इन्कम्बन्सी, राज्य पातळीवरचा ममता बॅनर्जी यांच्यासारखा मोठा नेता विरुद्ध भाजप, की जो अतिशय केंद्रीय पातळीच्या नेतृत्वाबरोबर केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून निवडणूक लढतोय. आणि त्याशिवाय इलेक्शन कमिशन, ज्ञानेश कुमार हे स्वतःही या निवडणुकीमध्ये पार्टी झालेत असं दिसतंय. म्हणून ह्या निवडणुकीकडे अतिशय बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. कारण एक असा प्रादेशिक पक्ष की जो गेली 15 वर्ष बंगालमध्ये झुजतोय आणि तो बऱ्याच वेळेला केंद्रीय पातळीवरती सत्तेचं बॅलन्स राखताना मदत करतो. कारण बंगालमध्ये 2019चा अपवाद वगळता भाजपला लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा पुरेसं किंवा मोठ्या प्रमाणात जसं यश मिळावं तसं मिळालेलं नाही. हा जो बॅलन्स आहे, तो बॅलन्स जर भाजपनं बंगाल जिंकलं तर राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणामध्ये सुद्धा बदलेल. म्हणून आपलं लक्ष आहे. थांबूया.